तालिब कुतुबुद्दीन शेख, पिंपळगाव रेश्वर, भाजपा अल्पसंख्याक तालुका आघाडीचे पाचोरा तालुक्याचे आघाडीचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ता। आज जे इथे पिंपळगाव रेश्वर इथे आमच्या शेतकरी बंधुआंचे जे हक्काची लढाई आहे, रोडाची लढाई, हक्काची लढाई, आज जे जगाचा पोशिंदा आहे माझा शेतकरी राजा, याला साल्याला मार्गाने साल्याला रस्त्याने इतका दूरध्वनी त्या रस्त्याची झालेली आहे आणि कोणी त्या रस्त्याकडे लक्ष दिलेलं नाही। म्हणून आज इथे मी एक ईद आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने, एक शुभ दिवसाच्या निमित्ताने आज आमचे श्वेताताईंनी जे केलेले उपोषण आणि सर्व शेतकरी बंधूंचा उपोषण यांना मुस्लिम पंच कमिटी आणि माझ्यातर्फे या उपोषणाला जाहीर पाठिंबा देत आहे। आणि शासनाला कडकडीची नम्र विनंती आम्ही करतो या माध्यमातून की शासनाने आमच्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावा आणि लक्ष देऊन त्या रस्त्याची भरपूर दिवसापासून जी मागणी आहे आणि महसूल विभागातील राज्यमार्ग क्रमांक 17ची चुकीची नोंद तत्काळ रद्द करून पिंपळगाव जरंडी जुना रस्ता हा त्वरित मंजूर करून काँक्रिटीकरण करावे आहे, जेणेकरून माझ्या शेतकऱ्यांना 2 पैसे शिल्लक मिळतील। आजचा निर्णय प्रत्येकजण येऊन हेच सांगतं की आम्ही शेतकऱ्याच्या कैवारी आहे, पण आज ही शेतकऱ्याची दुर्व्यवस्था पाहून आणि रोडची प्रत्यक्ष दुर्व्यवस्था पाहून असं वाटतंय की फक्त तोंडानं सांगणारे शेतकऱ्यांचे कैवारी आहे, बाकी शेतकऱ्यांचा कोणीच कैवारी नाही आहे। हाच माझा माईबाप शेतकरी। जर 8 दिवस उपोषण करून त्यांनी जर आज शेत नाही पिकवला तर जरा आदल्या पिकवायला आपल्याला काही भेटणार नाही। आज आपण इराणच्या युद्धावर पाहताय की आपल्याला गॅस भेटत नाही हे चिंता करताय। जर माझ्या शेतकऱ्यांना तुम्हाला अन्न पिकवणं बंद केलं तर तुम्हाला काय भेटणार? गॅस, अन्न असला तरच तुम्हाला गॅस काम येणार आहे। तर माझ्या शेतकरी बंधुआंसाठी मी सर्व आमदार, खासदार, जे काही मंत्री नेते असतील त्यांच्याकडून हात जोडून नम्र विनंती करतो की माझ्या शेतकऱ्यांची तात्काळ ही मागणी पूर्ण करावा, नाहीतर हा आंदोलन आमचे आदरणीय श्वेताताई यांच्या माध्यमातून जसा चालेल तसा आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देऊ।